हो ना बाबा. हे घ्या. अरे बापरे, आता घे, जास्त दिली नको घे रे. मला 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 दे बाई, आधी त्यांना दे. झालं. तुम्ही सगळे इथे बसलात. मी आपलं घरभर शोधते तुम्हाला. वहिनी, मग परवा हळदी कुंकू करूया ना? हो, तू म्हणशील तसं. मग मी उद्या जाऊन बोलवणी करून येते. तुम्ही देशपांड्यांकडे देणार आहात ना आमंत्रण? आई फोनवरून आमंत्रण केलं तरी चालेल, म्हणजे घाई आहे म्हणून म्हणते. संक्रांतीचे आहेर कसे असतात हे तुझ्या घरच्यांना सांगायला मलाच झालं पाहिजे ग बाई. त्यांना तेवढी अक्कलच नाहीये ना. का ग, बोलत का नाहीस? प्रत्यक्ष देणारेस आमंत्रण की फोनवरून? अच्छी मावशी, मी त्या बाजूला जाणारच आहे, तर मी स्वतः जाऊन आमंत्रण करणार आहे. आणि व्याही मंडळी आहेत ती. त्यांच्या मुलीचं पहिलंच हळदी कुंकू आहे. मग प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण केलेलं बरं. बरोबर आहे. आबा ते बरोबर आहे, पण कसं की आईला उगाच खेप पडेल ना, म्हणून हिने सुचवलं. नाही रे, जायला पाहिजे. आनंदी, बाळा तू क्लासवरून डायरेक्ट माहेरीच आहे तुझ्या. हा, मग तिथून तिघी जणी आपण इथे येऊ. हो चालेल, मला तसंही जुईलीचा अभ्यास कसा चाललाय बघायला जायचंच होतं. काय काय तिघी? अगं आजींना काहीतरी काम आहे माझ्याकडे, बोलवलंय मला. म्हटलं फेरी टाकून यावी. मला ना लटांबर घेऊन जायला अजिबात आवडत नाही खरं. पण स्वाने, तू येणारच ना माझ्या बरोबर, मग चालेल मला. बरं चालू दे तुमचं. यांना जेवणानंतरचं औषध द्यायचं असतं ना. बसा. परवा काहीतरी प्लॅन केला पाहिजे. त्या देशपांड्यांच्या घरी जायचं म्हणजे माझं ठरवलेलं काम मला आजच उरकायला पाहिजे. चांगली संधी आहे. सगळे गप्पा मारत बसलेत. अरे हो, आई उद्या ड्रायव्हर येणार आहे ना? नाही म्हणजे तू उगाच पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ नकोस. तू का आहे ना ड्रायव्हर उद्या? येणार आहेत. जरी नाही आलं तरी काही टेन्शन नाहीये. आपल्याकडे 3 ड्रायव्हर आहेत की, दादा, मी आणि बाबा.